नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आनंदराज आंबेडकर अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवणार। सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्येही लोकसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी जोरदार केली आहे। सध्या महाराष्ट्रात भाजप, महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांनी आपले पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली। अमरावती लोकसभेमध्ये निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर उडी घेतल्याचे समोर दिसून येत आहे। आनंदराज आंबेडकर यांनी येत्या 2 एप्रिलला मी माझ्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असल्याचे आमच्या यस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी। जसे की आपण पूर्ण देशामध्ये पाहता लोकसभेचे इलेक्शन लागलेलं आहे आणि आता जसं काय आपल्या महाराष्ट्रामध्ये बघतोय की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा आपली तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे। त्यातच आता रात्री आनंदराज आंबेडकर साहेबांनी एक गोप्यस्फोट केलेला आहे की ते पण अमरावती लोकसभेमध्ये निवडणूक लढणार आहेत। आपल्या स्वतः आनंदराज आंबेडकर साहेब तुम्ही रात्री अशी घोषणा केलेली आहे की तुम्ही पण तुमच्या पक्षातर्फे 2 तारखेला अमरावतीतून फॉर्म भरणार आहात। काय सांगणार आहे थोडक्यात? बघा, मी अमरावतीमध्ये फॉर्म भरायचं जवळजवळ 6 महिने आधीच नक्की केलं होतं आणि त्या पद्धतीने आमचं कामकाज चालू होतं आणि आम्ही महाविकास आघाडीला एक सीट मागितली ती फक्त अमरावतीची, दुर्दैवाने त्यांनी दिली नाही। आणि आज आंबेडकरी समाजाची अशी मागणी आहे की आंबेडकरी आज संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, तरीही ती संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी घराण्यातली मंडळी तिथे असायला पाहिजे, असं एकंदरीत आंबेडकरी समाजाचं आणि संपूर्ण जनतेचं जसं मत आहे। आणि त्याचबरोबर तिथे जे अमरावती जो जिल्हा आहे तो आज अविकसित राहिलेला आहे। तिकडची सर्व मुलं शिकतात, बेरोजगार होतात आणि मग दुर्दैवानं मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या सिटीजमध्ये जातात, परंतु तिथे त्यांना रोजगार मिळत नाही कारण तिकडच्या आज MIDC बंद झालेल्या आहे। तिथं प्रचंड जे काही चालू आहे ते इंडस्ट्री, त्याच्यामध्ये लेबर अनरेस्ट आहे, पगारावर। धन्यवाद सर, आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल। आता जसं काय सांगितलं आनंदराज आंबेडकर साहेबांनी की अमरावती लोकसभेमध्ये एक प्रकारचा वंचितचा जो उमेदवार दिलेला आहे त्यांच्यामध्ये कुठे तर नाराजीचा सूर दिसत आहे। येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन सेना तिथे चांगल्या पद्धतीने विरोध करत आहे, चांगल्या पद्धतीने काम करत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच सर, आमच्या चॅनलला तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपलं मनापासून